नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहूणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनन्तगुणधाम नित्यनिरञ्जन भवदुःखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। सिद्ध स्वतःमध्ये आहेत म्हणून सुखी आहेत, म्हणून त्यांना कुठल्याही सांसारिक गोष्टींचे विकल्प नाहीत, अधीरता नाही, व्यग्रता नाही। तुम्हाला व्यग्रता का आहे? तुम्हाला अस्थिरता का आहे? का आहे हो? कारण महाराजांनी सांगितल्यासारखं आपण प्रेझेंटमध्ये जगत नाही। कुठं जगतो? पास्टमध्ये नाहीतर फ्युचरमध्ये। पूर्वी असं झालं होतं, उद्या असं करायचं आहे ह्या विचारात असतो, म्हणून व्यग्रता आहे, अशांती आहे। म्हणजे सिद्ध आहेत ते सांगतायत की वर्तमानात जगतात म्हणून तिथे त्यांना सुख आहे, म्हणून निर्विकल्पता आहे, शांती आहे। असं सुख आपल्याला पाहिजे असेल तर वर्तमानात जगा। मी सिद्धांत समान आहे याची अनुभूती करा, मागून येऊ नका। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह विदुरित संस्कृती भाव निरंग समामृत पुरित देव विसंग अबंध कषाय विहीन विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह निवारित दुष्कृत कर्म विपाश सदामल केवल केली निवास भवोदधिपारग शांत विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह अनंत सुखामृत सागर धीर कलंकर जोमल भूरी समीर विखंडित काम विराम विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह। काय सांगितलं? काय अनुभव करतो जेव्हा आपण सिद्धांची जयमाला करतो, सिद्धांचं पूजन करतो? सिद्ध तर समोर नाही आहेत आपल्या, अरिहंतांचं ठीक आहे शरीर आहे, त्यामुळं ॲटलिस्ट तुम्ही त्यांच्या ठिकाणी, त्या प्रतिमेच्या ठिकाणी त्यांचं कल्पना करून पूजा तरी करू शकता। सिद्धांची पूजन करताना तुम्ही काय करताय कल्पना? समोर कोण आहे तुमच्या? सिद्ध तर दिसत नाहीत। मग सिद्धांची जयमाला, सिद्धांचं पूजन कसं करायचं? मग तिथं सांगितलं, एक तर स्वभाव सिद्ध ज्याला माहिती आहे त्याला ते सिद्धात्मा दिसतात, कारण ते ज्ञानगम्य आहेत, इंद्रियगम्य नाही आहेत। म्हणून म्हटलं की तुम्ही जेव्हा करताय ना, उलट सिद्धांचं पूजन करत असताना निर्विकल्पता येईल। अरिहंतांचं करायला तर त्यांच्याकडं बघा, त्यांचं रूप काय, त्यांच्या रूपाबद्दल काहीतरी विश्लेषण येणार। इथं सिद्ध तर अशरीरी, त्यामुळं तिथं
कोणाला बघायचं नाही आहे, विकल्पच नाही आहे. मग जे काय अनुभव करतोय तिथं त्यामध्ये सिद्ध दिसणार ज्ञानामध्ये. मग ते सिद्ध म्हणा किंवा हा सिद्ध स्वभाव म्हणा. मग अरिहंतांनी काय, आज महावीर अरिहंतांनी काय केलं उपदेश? पहिली दिव्यध्वनी आज खिरली तर सिद्धांचं सगळं स्वरूप त्यांनी सांगितलं म्हणून आपल्याला समजतंय. नाहीतर सिद्ध तर आपल्या ज्ञानाचा विषय नाही आहेत. म्हणून जे केवल ज्ञानी आहेत त्यांनाच माहिती आहे की सिद्ध काय असतात, कुठं असतात, त्यांचं स्वरूप काय आहे, त्यांचं रुटीन काय आहे, त्यांच्या भूत काय, वर्तमान काय, भविष्य काय, सगळं त्यांना माहिती आहे. कोणाला? सिद्धांचं स्वरूप कोणाला माहिती आहे? अरिहंतांना. मग त्यांनी दिव्यध्वनीतून सांगितलं ना. त्यामुळं महावीर भगवंतांची आज दिव्यध्वनी खिरली तर त्यांच्या त्या वाणीतून समजलं सगळ्यांना की काय सिद्धांचं स्वरूप असतं. आणि मग ते सगळं जे लिपिबद्ध केलं गेलं त्यातून आपल्याला त्यांची महिमा समजते आणि त्यांच्यासारखा मी आहे ह्याची भावभासनासुद्धा होते. मग इथं काय घेतलं होतं आपण 4थ्या श्लोकामध्ये, 4थ्या कडव्यामध्ये? अनंत सुखामृत सागर धीर. कसे आहेत सिद्ध? अनंत सुखाचे सागर स्वरूप आहेत. पुढं काय घेतलं? धीर आहेत. धीरबद्दल चाललं होतं आपलं विश्लेषण. काय धीर आहेत म्हणजे काय? धैर्यवान आहेत. त्यांच्या ज्ञानामध्ये अशी शक्ती आहे की तशी इतर कोणामध्ये नाही आहे. म्हणून सांगितलं की ते ज्ञान आपल्याजवळ पण आहे. त्या ज्ञानाचीच ती शक्ती आहे. बाहेर शरीराची शक्ती म्हणजे धैर्य नाही म्हटलं जात. जसं म्हणलं ना की भलेही तो शरीराने धष्टपुष्ट असेल तरीसुद्धा कदाचित कोणी कुत्रा आलं तरी घाबरत आहे आणि पळत आहे किंवा त्याच्याबद्दल त्याला भय आहे. मग काय तुमच्या शरीराच्या शक्तीचा उपयोग? काय कळलं? म्हणजे हां, म्हणजे ज्ञानामध्ये ती शक्ती आहे हे सांगायचं आहे. शरीराच्या शक्तीला धैर्य नाही म्हणलं जात. धैर्य हे परिभाषाच आहे कुठून? आपली अंतरंग शक्ती जिथं प्रकट करतो तिथं धैर्य आहे म्हणलं जातं. नाहीतर बाहेर शरीराला भरपूर पुष्ट करतील लोक किंवा काय व्यायाम करतील, कसरत करतील आणि तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करतील की, पण म्हणून ते काय धैर्यवान आहेत असं नाही. म्हणून रणांगणावर गेलेला एखादा काय म्हणायचं सुकडा असेल मनुष्य तरी सुद्धा सांगितलं जर त्याच्या अंतरंगामध्ये अशी शक्ती असेल ना की मी जिंकणारच, तर त्याला कोणी पराभूत करू शकणार नाही. आणि तेच जरी बलाढ्य आहे तरी सुद्धा जर अंतरंगातनं खचलेला असेल की ह्यांच्यासमोर आपलं काय चालायचं नाही आहे तर तो तिथं जाऊन सुद्धा म्हणजे म्हणून सांगितलं की लढाई खेळायची तर धैर्य पाहिजे. तुम्हाला कोणाशी लढायचं आहे हो? लढाई खेळायला शिकवत नाही आहेत. कशासाठी धैर्य पाहिजे? कुठं लढायचं आहे? कर्म आहेत ना तुमच्यासोबत, त्यांच्याशी झगडायचं आहे तर रोज झगडताय तुम्ही, पण ते कर्म जिंकतायत आणि तुम्ही हारताय. बरोबर आहे का? का? या की इथं समोर कोण नाही आहे? आमच्या समोर इथे समोर आहे कोण नाही आहे? नाही त्यांना पण दिसतंय. इकडे या समोर, म्हणजे इकडे एक तिकडे एक असं होतंय लई लांबपर्यंत. तर काय म्हटलं म्हणून की जे अनंत सुखाचे सागर स्वरूप आहेत आणि जे ज्ञानाने धीरवान आहेत, धैर्यवान आहेत असे ते सिद्ध त्यांच्यासारखा मी आहे असा अनुभव करण्यासाठी म्हणून हे विशेषण दिलं की माझ्यासुद्धा ज्ञानामध्ये धैर्य आहे. तर त्यासाठी आपण बघत होतो चंदनेची कथा. बघू त्याच्यामध्ये थोडंसं पुढचं एक शब्दाचा अर्थ घेऊ. कलंक रजोमल भुरी समीर म्हणजे काय? कलंक म्हणजे आता कर्म कलंक घ्या तर त्या कर्म कलंक रूपी रज लिहा की वहिनीबाई. काय सांगायला त्यांनी ते
कलंक रजोमल भूरी समीर, कर्मरूपी कलंक रज को आप प्रचंड पवन के समान है. म्हणजे भूरी म्हणजे खूप, भरपूर अशा रीतीने. समीर म्हणजे वारा म्हणा किंवा काय पर्वत म्हटलं दिसतं बहुतेक इथं. तर कलंकाच्या रजोमलासाठी तुम्ही कसे आहात? प्रचंड पवन समान आहात. समीर म्हणजे आता पवन घेतलं असणार आहे, वारा. समीर म्हणजे वारा का? जैसे पवन म्हणजे वारा. समीर समीर शब्द आलाय ना आपल्याला त्याच्यात, त्याचा अर्थ सांगा. समीर म्हणजे काय? समीर म्हणजे वारा किंवा हवा म्हणतो ना, काय म्हणायचं? काय म्हणते ऐकवलं नाही. समीर म्हणजे वाराच, वारा ना. हा, तर प्रचंड वाऱ्या समान आहेत तुम्ही असं सांगायचं आहे. काय? कलंक रजोमल भूरी समीर म्हणजे ते आपण घेतो ना कुठल्या? पृथ्वी धारणा, जलधारणा, अग्निधारणा, वायुधारणा. वायुधारणेमध्ये काय सांगतो? हा, जसं ते त्या अग्निधारणेत जळलं सगळं, आणि जळल्यावर सगळे रजकण आहेत तुमच्याकडे अजून सुद्धा. मग जेव्हा वायुधारणा सुरू झाली तेव्हा काय सांगितलं त्याच्यामध्ये? असं वारा सुटला की ते सगळं रजोमल सुद्धा उडून गेला. आता तुम्ही काय राहिला माग? हा, मग तिथं जो बाहेरचा रजोमल आहे तो उडून गेला त्या वाऱ्याने. आणि मग पाण्याने काय करायचं पुढं? जलधारणा. काही कण थोडेफार राहिलेले असतात. हा, तर ते सांगितलं की पूर्ण शुद्धीकरण करण्यासाठी जलधारणा केली. लिहा की वहिनी, काय सांगितलं सांगा? वायुधारणा म्हणजे काय? शरीराचे राख झालेले असते ते सगळं. हा, तर त्या 5 धारणेमध्ये अग्निधारणेत सगळं शरीर जळून गेले तुमचं, कर्म जळून गेलेत, नो कर्म जळून गेलेत. आणि मग जे काय रज राहिले, रज म्हणजे धुलीकण म्हणा, तर ते राहिलेलं सगळं काढून टाकायचं. तर कसं काढलं? त्या वाऱ्याच्या द्वारे. मग ते असा वारा सुटला. भुरी म्हणजे भरपूर, प्रचंड घेतलं त्याने अर्थ. असं प्रचंड असा वारा सुटलाय, तर त्याच्याद्वारे त्या धुलीला उडवून टाकलं गेलं. कलंक रजोमल भूरी समीर, त्या कर्मकलंक रूपी रजमलाला त्या वाऱ्यांनी, प्रचंड वेग असणाऱ्या वाऱ्यांनी उडवलं. उसी तरह आपके विशुद्ध उपयोगने, इतक्या प्रचंड शुद्धी आहे त्याच्यामध्ये, अशी तुफान शक्ती आहे की त्याच्या निमित्तामध्ये सगळे कर्म दूर झाले. तुम्ही जेव्हा अनुभव करताय त्यावेळेस तुम्हाला सुद्धा शुद्धोपयोग प्रगटतोय. मग त्या शुद्धोपयोगाच्या द्वारे सुद्धा तुमचा कलंक पण दूर होतो. भलेही आंशिक होईना, पण कर्मकलंकाला नष्ट करायचं काम शुद्धोपयोगाचंच आहे. म्हणून तेच सांगितलं इथं पण की भगवंतांमध्ये असा विशुद्ध उपयोग प्रगट झालाय की त्याच्याद्वारे कर्म को दूर कर दिया. कलंक रजोमल भूरी समीर, प्रचंड अशा विशुद्ध ज्ञानाच्या उपयोगाने कर्मरूपी रजमल दूर केला गेला. जैसे धूल हवा से अलग चीज है, मूर्त है, किंतु हवा उससे सूक्ष्म है, बेरोक टोक चलने वाली है, इसी तरह कर्म कलंक धूल की तरह है और विशुद्ध उपयोग हवा की तरह है. काय कळलं? कर्म कलंक म्हणजेच रज म्हणजे धूळ. मग त्या धुळीला उडवायचं तर प्रचंड समीर पाहिजे, म्हणजे वारा पाहिजे. मग तो वारा कोण आहे? शुद्धोपयोग. जो विशुद्ध उपयोग प्रगट झाला तो वाऱ्या समान आहे. त्या शुद्धोपयोगाच्या द्वारे ती कर्मरूपी रज दूर होणार. धूल चढ़ जाने से असल पर आवरण हो जाता है, कर्म से भी स्वभाव पर आवरण हो जाता है. काय म्हणले? धूळ चढली आहे तर ते जे असली रूप आहे आतलं ते दिसत नाही, ते आवरण करत जातं. जसं काय म्हणलं, तो आरसा आहे आणि त्याच्यावर धूळ चढली आहे, तर तुम्ही तोंड धुवून यायचं आणि बघायचं त्याच्यामध्ये दिसणार की नाही स्वच्छ. का?
मग त्या माणसानी 10 वेळा तोंड धुतलं, परत परत साबण लावून अजून चांगलं धुतलं, पण चांगलं दिसच ना त्याला. मग काय करायचं, जे ते नाही का त्या म्हणते सांगतात ना, जितूबाई सांगितलं होतं एकदा प्रवचनमध्ये, कोण असतो तो, अमिताभ बच्चन, आणि दारू पिऊन आलेला असतो आणि काय फायटिंग करून आलेला असतो आणि त्याला इथं जखम झालेली असते. घरी येत आहे नशेमध्ये आणि आरशात बघताय तर दिसलं काय, जखम झाली आहे. म्हणला बँडेज करू आपण. ते बँडेज आणला आणि तिथं लावला. कुठं लावला हो, आरशाला लावला. मग बरं झालं का नाही. तसं सांगितलं की आपण काय करतोय, आपण सुद्धा आपलं धूळ आपल्यावर आहे तर त्या आरशाला स्वच्छ करायला जातोय. म्हणून सांगितलं की आपल्या ज्ञानामध्ये राहिलं तर जे काही ज्ञानावर आवरण आलेलं आहे, जी धूळ आहे, जे कर्मरज आहे ते दूर होणार. म्हणून विशुद्ध ज्ञानोपयोग हा हवा समान आहे, पवन समान आहे. धूल चढ़ जाने से असल पर आवरण हो जाता है, कर्म से भी स्वभाव पर आवरण होता है. कुठल्या कर्माने स्वभावावर आवरण होतं, कुठल्या कर्माने होतं. टाईप नाही विचारले मी. नाही, कुठल्या कर्माने स्वभावावर आवरण येतं. म्हणजे भाव कर्म हे सांगायचं आहे मला. भाव कर्म आहेत ते तुमच्या स्वभावाला झाकलेत. द्रव्य कर्मांचा दोष नाही आहे. द्रव्य कर्म तर जड आहेत, ते काय कार्य करणार नाही आहेत, त्यांना तुमचा आत्मा दिसत नाही, ते तर फक्त आपल्यामध्ये बांधले गेलेले आहेत. पण तुम्ही जे परिणाम करता ना, कसले परिणाम करतो, कसले सांगा की काय काय परिणाम करतो, ज्याच्या निमित्तात की आपला स्वभाव झाकला गेलाय. काय म्हटली, संकलेश परिणाम, संकलेश करते होय. मग ते केल्यावर आत्मा शुद्ध दिसतो का अशुद्ध दिसतो. शुद्ध दिसतंय संकलेश केल्यावर, शुद्ध दिसतो. हा म्हटलीच ऐकू झालं नाही मला. तर ते सांगायचे की आपण आपल्या परिणामांनी आवरण केलंय. ते परिणाम म्हणजे भावकर्म आहेत. मग कुठं स्वच्छ कुठं करायचंय आपल्याला, त्या द्रव्य कर्माला, त्या पुद्गलाला काढायला जातोय, त्याला नष्ट करायला जातोय. पहिला परिणाम सुधारा ना. ते सुधारणार कसे, त्याच्यासाठी सान्निध्यात येतो आपण. म्हणजे जे आलोय ना आता इथं, तर असतो परिणाम एक संगतीचा. पण जसं आम्हा सांगतात काय, मोहीच्या सान्निध्यात गेलो की मोहाचेच परिणाम होतात आणि निर्मोहीच्या सान्निध्यात आल्यावर होतात परिणाम. तुम्हाला कळत नसेल पण संस्कार होतात. काल तुमच्या दोघांच्या बोलण्यावरूनच त्यांचं काय भारी पॉईंट होतं. तुम्ही म्हणले मला बाहेर जायचं, नम्रताई म्हणले मला वर जायचं, आम्हा म्हणले मला आत जायचं. म्हणजे म्हणायचे की तिथं त्यांच्या सानिध्याने, त्यांच्या चिंतनाने, त्यांच्या चर्येने बघून सुद्धा आपल्यावर अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. म्हणून सांगितलं की भाव कर्मांना दूर करायचं तर परिणामातून करायचंय. आपले परिणाम जेवढे विशुद्ध असणार तेवढं बहिरंगामध्ये त्या कर्मांचं रज दूर होणार. कुठले कर्म असतात, भावकर्म, द्रव्यकर्म आणि नो कर्म, 3 कर्म असतात. लिहा, माहिती आहे का तुम्हाला. मग भावकर्म म्हणजे जीवाचे विभाव परिणाम, द्रव्यकर्म म्हणजे जड पौद्गलिक कर्म जे आहे ते द्रव्यकर्म झाले, आणि नो कर्म म्हणजे शरीर इंद्रिया हे जे काय आहे ते नो कर्म. मग कोणाला दूर करायचंय, कोणाला दूर करायचं नाहीये, जीवाचे परिणाम. आणि द्रव्यकर्म म्हणजे पौद्गलिक जड कर्म आहे ते द्रव्यकर्म, आणि नो कर्म म्हणजे आपले शरीर इंद्रिया जे काय आहे ते सगळं नो कर्म झालं. राग द्वेष आदि भाव कर्म कलंक भी आत्मा के स्वभाव में नहीं है. म्हणजे आत्म्यामध्ये नाही आहेत. धूळ कुठं जाती हो, आरशाच्या वर असती का आरशाच्या आत जाती. तुमचं ज्ञान म्हणजे आरसा आहे. मग जसं त्या आरशावर धूळ आहे तसं सांगितलं ज्ञानावर धूळ आहे, तुमच्या स्वभावावर धूळ आहे. मग ती धूळ दूर कशी होणार आहे. आत तर नाही आहे स्वभावामध्ये, स्वभाव तर निर्मळ पवित्र आहे.
म्हणून सांगितलं की भाव कर्मरूपी कलंक आत्मा के स्वभाव में नहीं है, पर को निमित्त करके आ जाया करते हैं. कोणाच्या निमित्तात येतात? नाव टाका. कोणाच्या निमित्तात कर्म येतात? माझा परिणाम पराचा. विषय ते पराला नाव टाका म्हणाले. हो हा, माझाच परिणाम आहे, पर निमित्त फक्त माझं. कोणाच्या निमित्तात कर्म येतात? माझाच परिणाम असं निमित्त. सांगी नाव. पूजा, प्रसन्न, आपणच भाव करतोय. सुनबाई. आपणच भाव करतो. हो ना, आपण करतो, पण सांगितलं ना त्यांनी पराच्या निमित्तात तुमचे भाव बिघडतात. म्हणून ते सिद्ध भगवान पराकडे जात नाहीत. म्हणून ते आपलं स्वमध्ये बसलेत बास. कोणाच्या आद्यात नको मध्यात नको. म्हणून सांगितलं काय की कर्मरूपी रज स्वभाव में नहीं है, पर को निमित्त करके आ जाया करते हैं. मग जिथं पराकडे उपयोग जाणार आहे तिथं नियमाने कर्मांचा आश्रव बंद होणारच. जाऊ देत. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही संसारी आहे, जरासं तुमच्यामध्ये होणार रागद्वेष म्हणा, घरामध्ये राहता तर काही ना काही विभाव करता. तुम्ही करायला पाहिजे म्हटलं नाही बरं का, करता. मग ते पुरे नाही आहे तुम्हाला. समजा तुमचं 4 लोकांचं कुटुंब आहे, तर त्या 4 मध्ये राहत नाही तुम्ही. तुम्ही काय करायला जाता? शेजारच्या घरात डोकावायला जाता, मैत्रिणीच्या घरात डोकावायला जाता. ते जाऊ ते दुकानात गिरायक आलं ना, तर ते दुकानदार गिरायकाच्या सुद्धा काही संबंध आहे का? रस्त्यावरनं जाणारा मनुष्य आहे त्याच्या. काय वाद चालला असेल समजा, त्यांचं काय कानावर वाक्य पडलं, काय झालं, कसं झालं, कुठं झालं, म्हणजे काय आवश्यकता आहे का आपल्याला असं? म्हणजे विनाकारणचे विकल्प जेवढे करणार तेवढं हाय. कर्म घेऊन बसा. फिरायचं आहे म्हणल्यावर आपल्याला भरपूर फिरा म्हणून सांगते कर्म. कुठं फिरावं? नरक, निगोद, तिर्यंच, कुठं पाहिजे तिथं. म्हणून पराच्या ठिकाणी आपला उपयोग अडकायला नको, ह्याची खबरदारी घ्यायला पाहिजे. जैसे असा तर उद्यापासून प्रयोग करायचा. समजा एखाद्याकडे बघून आपले परिणाम जस्ट असं काहीतरी विचलित झाले. काय विचलित म्हणजे त्याच्याबद्दल काहीतरी प्रश्न आला, काहीतरी जाणून घेण्याची इच्छा झाली. होतं ना? होतं म्हणा. हो म्हणा की. मग काय गरज आहे का आपल्याला तसं जाणून घेण्याची? आपल्याला काय कमी पडलंय काय? इतका मोठा संसार आहे. विभावाचे विचार लगेच येते आणि तेच हे जिनवाणीचे कानी पडल्यावर त्याच्यावरच ते विचार चिंतन एवढं सिरियस. म्हणजे अनावश्यक गोष्टी आपण ऐकलं ना, सहज होते ना, हे सहज होत नाही. मग ध्यानाला बसल्यावर काय दिसणार आहे सांगा की? जे काय ऐकलेलं असणार ना, त्यांच्या घरात असं झालंय तसं झालंय हेच दिसणार आहे. मग काय ध्यान करणार आपण? म्हणून असं सांगितलं, रेस्ट्रिक्टेड करा आपली एरिया, आपलं ज्ञान. विषय इकडे दिले तरच तो थोडंफार म्हणून जास्त त्यागी का प्रवास करत नाही किंवा का इतरांच्या घरामध्ये अडकत नाहीत? आपलं आपल्यामध्ये का असतात? जंगलामध्ये का राहतात? जरी जातात आश्चर्यासाठी घरात वगैरे, तरी किती त्यांची तिथं आसक्ती असते, किती त्यांचा उपयोग अडकतो. तुम्ही कोणाच्या घरी गेला काय करणार सांगा? ते वॉलपीस कुठनं आणलं, ते घड्याळ छान आहे, ते तिथं रंग चांगलं दिलंय, ते फर्निचर कुठनं केलं, काय विनाकारण काय गरज आहे का सांगा की बघायची? हे बघतो. का बघायचं मग? हे काय घर बांधणार आहे आपण? तर घर बांधायला काय आपल्याला नॉलेज पाहिजे? नाही, आवश्यकता नसती. फार अनावश्यक गोष्टींमध्ये उपयोग जातो आपला. ह्याच्या निमित्तात कर्मांचा आश्रव आहे फुकट. म्हणून सांगितलं की एकतर कोणाच्याकडे जाऊ नका, गेलात तर असं झापड्या लावून घ्या म्हणते आम्हा. म्हणजे आपलं बस कामापुरतं व्हायचं, बाहेर पडायचं, दुसरं काय आपल्याला दिसू नये, त्याच्याबद्दल प्रश्न पण येऊ नये. आपल्याला जिज्ञासा नको तसल्या गोष्टीची. कोणाच्या घरी गेलं तर काय करायचं मग? उलट स्वाध्याय काय करता, ध्यान करता का, काहीतरी तत्व चर्चा करा. त्याच्या निमित्त त्यांचा उपयोग चांगला, तुमचा उपयोग चांगला. फोनवर बोलतो, काय बोलतो? कोणाशी बोलतो? काय केलं काय? मग तेच नाही, अशी सगळी संसार कथा करण्यातच अडकलोय ना. भावकर्म त्याच्या निमित्तात येतात आणि असाच स्वभाव झाकला जातोय आपला. मग करा ना. इथं ऐकतोय आपण तर सांगा मुलींना, असं ऐकलं मी आज, असं कर, ध्यान कर. मिस्टरांना सांगा, काय सासूबाईंना सांगा, आपल्या रिलेटिव्स कोण असतील त्यांना सगळ्यांना सांगा ना, माझा उपयोग आज ह्याच्यानी छान वाटलं मला, हे ऐकलं मी. बघा ना, असं रिॲक्शन तशी येते आपल्याला समोरून.
मग आपण जेवढं आनंदी राहणार आहे तेवढं आपल्याला आनंदाचं फळ मिळतंय समोरच्याकडून. पण आपण क्लेश करतोय, आपण रागद्वेषाने बोलतोय, तर आपल्याला पण तसंच बिहेवियर मिळणार. बरं, कोणासाठी कोणाचं मिळावं म्हणून नाही, आपला उपयोग सुरक्षित ठेवायचा आहे ना, आनंदी राहावा आणि प्रसन्नतेने शेअर करा. आपल्याला शेअर करायला आहे काहीतरी. समोरची व्यक्ती कसे असू दे, आपण त्यांच्याकडे एक पॉझिटिव्ह दृष्टीने, हे भगवान आत्मा आहे, हे आत्ता परिणाम हे झाले, तशा प्रकारे ते एक ह्याच्यामध्ये असं ते शास्त्रासमोर बसल्यावर सगळे हो म्हणते. तो घरात सासूबाई आहेत, सुनबाई आहेत, त्यांच्यासमोर गेल्यावर बदलण्याचा प्रयत्न होतच नाही, होतच नाही म्हणत. भले तो चुकीचे विचार आले तर मी म्हणलं रे असं माझं असं वागणे योग्य नाही, असं व्हायला पाहिजे, तर ते उपयोग आहे. मग हे योग्य नाही म्हणलं तर भले तो ते चुकते समोरच्या व्यक्ती, पण त्याच्याबद्दल आपला भाव असं बिघडायला नको. असं आपल्या सारखी दोन्ही असं दोन धारा पुढं सरकायचं त्याच्या. आता नुसतं आपल्याला चुकतंय म्हणून आपण त्यात परत परत तेच केलं तर मग काय कळलं आपल्याला चुकतंय म्हणून. आता चुकायलाच नको, ते चूक व्हायच्या आधी कळायला पाहिजे. आता म्हणजे असं दिसायला पाहिजे दरवाजा उघडलाय, भावकर्म यायला लागलेत, आता नको, बंद करू आपण. म्हणजे सावधानता. आता नंतर नाही, पश्चाताप नाही करायचं, पूर्वताप करायचा आणि बंद करून टाकायचं ते दरवाजा. धूल किसी के घर में ज्यादा देर तक नहीं ठहर पाती. कर्म भी व रागद्वेषादि भाव कर्म भी क्षणस्थायी होते हैं. जैसे हवा का रोकना कठिन है, उसी तरह ज्ञान की परिणतियों का रोकना भी कठीण है. ज्ञानाला थांबवू शकत नाही. ज्ञान पळते. कुठं पळाले सांगा आता? बेंगलोरला गेलाय का सोलापूरला गेलाय? म्हणजे सगळीकडे पळते. ज्ञानाला थांबवू शकत नाही. त्याच्या निमित्तातच चाललंय सगळं आकर्षण त्या कर्मांचं. ज्ञान की परिणतियों को रोकना भी कठिन है. मोह का बड़ा प्रताप है, उसका थामना बड़ा कठिन है. परंतु जिस विशुद्ध ज्ञान के बल से वह ठहर नहीं सकता, उसकी महिमा ठहर सकता है पाहिजे. म्हणजे कोण ठहर नाही सकता, ते कर्म जे राहत नाहीत, निघून जातात असं म्हणायचं आहे. जिस विशुद्ध ज्ञान के बल से वह ठहर नहीं सकता, उसकी महिमा मूढ़ प्राणी नहीं जानता, क्या जानेगा. कहते हैं कोटि जन्म तप तपे ज्ञान बिन कर्म झरे जे. ज्ञानी के छिन माही त्रिगुप्ती ते सहज टरे ते. म्हणजे काय? कोटि जन्म तप तपे ज्ञान बिन छडालाय, ज्ञान बिन कर्म झरे जे. जे एखादा मनुष्य आहे आणि त्यांनी कोटी जन्मापर्यंत मुनी दीक्षा घेतली, उग्र तप केलं, सगळं करतायत. आज दिसतंय बाहेर काय, आजीवनपर्यंत लोण त्याग, दीक्षेच्या दिवशीच असं लहान वय आहे तरी सुद्धा साखर त्याग किंवा फलभाज्या त्याग, असं आजीवनपर्यंत उग्र तपश्चर्या करतायत. पण ज्ञान बिन काय होणार आहे? ज्ञानाशिवाय तुम्ही कितीही तप करा, झिरो आहे, झिरो. काहीच उपयोग नाही आहे तुमचा. म्हणजे जसं म्हणलं ना, कष्ट करतोय कोणीतरी मनुष्य येऊन, राबला बरं का. म्हणजे काय म्हणायचं, एखादं बिल्डिंगचं काम चाललंय समजा, आणि तिथं येऊन एखादं बिगारी काम करतोय आणि खूप राबला, दिवसभर राबला, आणि मग संध्याकाळी त्याला कळलं की मला इथं काम करायचं नव्हतं, शेजारच्याकडं करायचं होतं. काय करणार हो आता? ते म्हणला मी नाही बोलवलं तुला, कोण सांगितलं काम करायला, तुला कायच देणार नाही. म्हणजे असं झालं, तुम्ही आयुष्यभर राबताय, धर्म करताय म्हणून, तपस्या करताय, पण जर तिथं ज्ञानच नाही तर सगळी तपस्या जीवनाच्या शेवटी सांगणार तिथं आचार्य झिरो आहे. तुम्ही काहीच धर्म केला नाही, काहीच तप केला नाही. म्हणून पहिला ज्ञान करून घ्या हे सांगायला लागले. ज्ञान की महिमा अपार है. हमारी बातचीत में मोह को मजबूत करने वाली पद्धति नहीं चलनी चाहिए. काय म्हणले? चांगलं सांगितलं. हमारी बातचीत में मोह को मजबूत करने वाली पद्धति नहीं चलनी चाहिए. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही जे काही सांगता, इतरांना शेअर करताना, त्याच्या निमित्तात मोह वाढू नये ह्याचा प्रयोग करा. मी काय सांगितलं तुम्हाला, आम्ही साडी आणली बरं का, ती त्या दुकानातली मस्त आहे एकदम, किंवा तिथे एकदम मस्त कमी किमतीत मिळतंय, ते दागिना छान आहे. काय केलं हो तुम्ही?
तुम्हाला नव्हता मोह, मी भरला तुमच्यामध्ये. म्हणजे मोह वाढवण्याचे डिस्कशन नको, तशी चर्चा नको, उलट निर्मोहतेचे करा संस्कार. काय करायचे असतील ते सगळंच, काय असेल नसेल ते. म्हणलं ना, अनावश्यक जे काही बोलतो ना सगळं मोह वाढवणारच आहे. ते काच बंगला आहे ना, ते काच बंगला छान आहे, कोणाचं आहे, तिथं राहायचं आहे, तसं पाहिजे घर. काय गरज आहे का? आता हे मोह वाढलं का कमी झालं? ते बिचारे जे बांधाले ना ते येऊन ध्यान साधना करल, पण ते बघणारेच असे आहेत ना सगळे येऊन मोहच करायला लागले त्याच्याबद्दल. म्हणजे अशी दृष्टी आपली कणखर व्हावी की कुठल्याही वस्तूकडे आपलं अट्रॅक्शन नाही व्हायला पाहिजे. हे छान आहे असं पाहिजे किंवा असं नको, हे भाव होणार ना तोपर्यंत मोहात अडकणारच आहे. म्हणून माताजींना काय असं वाटत नाही क्रेज कुठल्या गोष्टींचं. तुम्ही आला, असं कोणीतरी आलं समजा बाहेर परगावचं, तर आम्हाला थोडासा आनंद, बरं झालं तुम्ही आला असं वगैरे. आम्हाच्या ज्ञानामध्ये हां म्हणजे असं त्यांना काय म्हणायचं, आश्चर्य नाही. हां, तर अशी स्थिरता का नाही आपल्या ज्ञानामध्ये, आपल्या दृष्टीमध्ये. काय झालं प्रसंग समजा रस्त्यावर, तरी सुद्धा आपण लगेच अट्रॅक्शन काय झालंय काय नाही, पण तिथं त्यांची परिणती असती चालू दे. म्हणजे न ते हां तेच की, ते आपलं ते तर राहिलं लांबच. आपण तर इतरांच्या गोष्टीतच जास्त नाक घालतो. म्हणजे असं विहारामध्ये फार वेळा व्हायचं की रस्त्यावरनं जाताना वगैरे अनेक प्रसंग घडायचे काय ना काय. पण जसं झालं काय, सोलापूरहून पंढरपूरला आम्हा विहार करत असताना आमच्या बरोबर चालत असणारे एक जण होते स्वाध्यायी, आणि माताजी पुढं होत्या, आणि मागून कळलं की कुठल्या तरी ट्रकनी एका माणसाला डॅश केली होती, तो पडला, त्याला इंजुरी झाली असं वगैरे. हे आम्हाला कळल्यावर आम्ही कोण आहे, काय झालं काय नाही, कुठं ठेवलंय, काय लागलं, किती आमच्या चौकशा. आम्हा म्हणल्या प्रतिक्रमण द्या. म्हणजे किती स्थिरता असते त्यांच्या. आपण लगेच काय हा हू. म्हणजे अशी अस्थिरता असेल तर काय साधना करणार. म्हणून त्या ज्ञानाला बळ द्या, तेच धैर्य म्हणलं जातं. हमारी बातचीत में मोह को, लिहा चांगलं वाक्य आहे, हमारी बातचीत में मोह को मजबूत करने वाली चर्चा न हो. तुम्ही जे पण ज्याच्याशी पण जेव्हा कधी पण बोलता त्याच्या निमित्तात मोह दृढ न हो. एका शब्दाने तरी निर्मोहतेचे संस्कार करा. लिहा की एक त्यातनं काय समजतं ते लिहायचं. मोहाची चर्चा करू नये किंवा मोह दृढ न हो, ह्याची काळजी घ्या जे काय आपण कधी कोणाशी बोलतो त्याच्या निमित्तात. तेव्हा आत्मज्ञान की महिमा बढ़े, ऐसी बातें होनी चाहिए. पर कोई राग द्वेष और मोह की ही बातें करने की बांध पकड़े हो तो समझो कि उसका संसार अपार है. काय म्हणले, त्याचा संसार अपार आहे. कोणाचा? ज्यांनी असं ठरवून बसलंय की मी मोहाचंच बोलणार. दुख के भारी गड्ढों में ही उसे गिरना है. हमारे समक्ष तो हमेशा अपने स्वभाव की ही बातों को पुष्टि होनी चाहिए. तो हे भगवान, आप विशुद्ध ज्ञान रूपी प्रचंड हवा से कर्म कलंक को उडाने वाले है. काय कळलं? भगवान असे आहेत की ज्यांच्या विशुद्ध स्थिर उपयोगाच्या निमित्तात सगळे कर्मरज दूर होऊन जातात. म्हणून एवढंच शिकायचं. आम्हाला जवळ राहतो ना, येतो ना, की कुठलाही प्रसंग घडू दे घरामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, तिथं मला विचलित नाही व्हायचंय. ते तर घडणार होतं हे सिद्धांनी अनंत काळापूर्वी पाहिलंय. तुमच्या आत्ता पुढच्या पर्यायात काय होणार आहे त्यांना माहिती आहे, पण तुम्हाला माहीत नाही आहे. आणि मग आपण तिथं किती अस्थिरता. लगेच कोणाचा ॲक्सिडेंट झालं कळलं तर काय करतो? तुमचा त्यांचा काहीच संबंध नाही. आता सांगा, पेपर वाचता ना, न्यूज बघतो टी व्हीवर, ते बघणारा किती स्थिर असते माहीत नाही, आणि काय गरज असते हे पण माहीत नाही, पण सगळं बघायचं म्हटलं आम्ही फक्त न्यूजच बघतो. आपल्या स्वतःवर सुद्धा हे मग तेच ना, आपण संस्कार ते करून घेतोय ना. असं झालं म्हणजे डोक्यात बसून कोणाला तर
आपल्याला काय व्हायला तर म्हणले त्यांच्यासारखे आपल्याला होते ते का चिंतन सुरू झालं ना, तेच सुरू झालं आणि चिंतनानुसार मग भीती सुरू झाली. मग मध्ये परवा एक सांगितलं ना, काय ते मुंबईमध्ये बहुतेक की ते काय म्हणायचं त्याला, मेट्रो असती ना, ट्रेन, तर ते त्या मेट्रोचं दरवाजा उघडला होता आणि सगळे आत चढत होते आणि एक मनुष्याचा पाय मध्ये अडकला. कुठं? ट्रेनच्या आणि प्लॅटफॉर्मच्या, आणि ती एवढीशी जागा असते तिथं, आणि ते पाय आता बस दरवाजे बंद झाले सगळे, ट्रेन सुटणार असं होतं, आणि मग ते पाय अडकलेला पळणार कसं तो, आणि किती प्रयत्न करतोय काढायला येईना म्हणल्यावर ते गार्ड त्यांनी बघितलं हे झालंय म्हणल्यावर पहिला येऊन त्यांनी पहिला ट्रेन थांबवली, म्हणजे ते काय त्यांचे सिग्नल देऊन वगैरे, आणि मग सगळ्यांनी मिळून त्याचा पाय काढला. पाय काढायला येत नव्हता, ती ट्रेन अशी हलवली माहिती का, अशक्य गोष्ट वाटते ना, पण केलं त्यांनी. म्हणजे सगळे फुल मॉब होता ना, तर त्या मॉबनी पूर्ण ट्रेन अशी वाकवल्या सगळी तिकडच्या साईडला, आणि मग त्यांनी पाय उचलला. आपल्या सगळे ट्रेन नव्हते ते, मेट्रो म्हणजे कसले असते ते, त्याच्यामध्ये आत गेलं की वरच गेला म्हणायचं, म्हणून तिथं आपल्या ट्रेनमध्ये खाली पडलेलं बिचारा जिवंत पण बाहेर येते, पण ते मेट्रोच्या मध्ये फसलं की संपलं. हां, साधं रेल्वे नाही येते आता, मेट्रो पाहिजे सगळ्यांना. तर त्यामुळं कशासाठी सांगत होते, असं जीव कुठं अडकलाय हो, सगळ्या विभावाच्या मध्ये अडकलाय आणि असा फसलाय ना, त्यातनं बाहेर काढायचं तर मदत लागते आपल्याला, तर मदत करतायत सिद्ध भगवान. म्हणून सांगितलं की आपले परिणाम इतके दृढ ठेवा ना, कोणी काय आपल्याला सांगितलं की विचलितता न हो. तुम्हाला विचलितता झाली की नाही, काय झालं त्याच्या पायाचं, म्हणजे एक इच्छा ऐकायची आपल्याला किंवा बघायची काय, म्हणजे झालं त्याच्याशी अटॅच झालो ना, तर समजा तुमच्याशी कर्म अटॅच झालेच. म्हणून असं कुठल्या गोष्टींमध्ये आपण स्थिरतेने जितकं राहणार तेवढं निर्मोहाचे संस्कार केले, म्हणून मोह वाढवण्याच्या गोष्टी करायला नकोत. आपल्या ज्ञानाचं बळ वाढवा तर आपल्याला सुद्धा सिद्ध स्वभाव सहज दिसू शकतो. पांडवांनी प्रत्येक संकटाच्या वेळी आपल्या ह्याच्यामध्ये हे राहून ते संकटाचं सहजच, ज्याला सम्यक ज्ञान आहे त्याला त्याच्या बळावरच सगळ्या कर्मातून सगळ्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो. आपल्याला पण ते ज्ञान होऊ शकतंय, पण तसा आपण प्रयत्न करत नाही, त्याच्यामुळं त्या संकटांमध्येच एकरूप होऊन जातो आणि रागीद्वेषी होतो. म्हणून स्वतःचं ज्ञान सांभाळा, स्वतःच्या ज्ञानाला जाणा. हो, जाणा. अनंत बलशाली ज्ञान स्वभाव जाणा. पहा, या ज्ञान स्वभावामध्ये कर्मरज नाहीतच, भावकर्म नाहीत, द्रव्यकर्म नाहीत, नो कर्म नाहीतच. सर्व कर्मरजाने रहित निर्मळ शुद्ध पवित्र आत्मा जाणा. ज्ञान हेच माझे रूप आहे. ज्ञानानेच पहा. निष्कलंक स्वरूपोऽहम्, निष्कर्म स्वरूपोऽहम्, ज्ञानवान स्वरूपोऽहम्. ओम. विसर्जन. नमो अरिहंता.